मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जाम थंडी आहे इथे. आता आम्ही चाललो आहे कुणकेश्वर, शंकर भगवानच्या मंदिरामध्ये. कुणकेश्वरमध्ये दाखवतो तुम्हाला. मी पण फर्स्ट टाईमच जातो आहे. लेट्स गो. गाईस, आता आम्ही आलो आहे कर्ली नदी. बघा किती मोठी आहे. माझ्या पाठी एकदम चिल्ड वातावरण झालं इकडे. आणि समोर मालवण. दाखव तुम्हाला नदीचा व्ह्यू. बघा, ही आहे कर्ली नदी. या साईडला बघा व्ह्यू. ऑसम असा व्ह्यू आहे कर्ली नदीचा. तर गाईस, आता आम्ही आलो आहे आंगणेवाडीला, बराडे देवीच्या मंदिरात पाय पडायला. मी हर टाईम येतो इकडे आल्यावर. दाखवतो, एकदम ऑसम मंदिर आहे. तर हे आहे आंगणेवाडीचं मंदिर. एकदम भारी आणि सुंदर असं मंदिर. हे बघा, इथे आंगणेवाडी देव, बराडे देवी. चला आता आतमध्ये जाऊया. मंदिरचा आतला परिसर. सुंदर असं मंदिर आहे. मी इकडनं दाखवू शकतो, आणि का आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ मनाई आहेत. सुंदर असं दर्शन झालं आहे देवीचं. इथे कामं पण चालू आहेत, तर आता फोटो व्हिडिओ मनाई आहे. मी जेवढं होतं तेवढं दाखवलं. तर आमच्या नेक्स्ट स्पॉटला जाऊया. देवीचं दर्शन झालं आमची फुल ऑसम. तर आता आम्ही आलो आहे कणकवलीला, काशी विश्वेश्वर देवस्थानला. मला मागे जा, मला जाऊया आता आतमध्ये. दाखवतो. हे काशी विश्वेश्वर देवस्थान, कणकवली. बजरंगबली इथे. भालचंद्र महाराजांचं समाधीस्थान. भालचंद्र महाराज. ही महाराजांची गाडी आहे बघा, तेव्हाच्या काळाच्या अजूनपर्यंत आहे. नंबर बघा BPT 121. म्हणून बघा त्या लोकांनी चांगली ठेवली आहे. आणि ओव्हरऑल मठ आहे असं भालचंद्र महाराजांचं. तर फायनली आम्ही पोचलो आहोत कुणकेश्वर मंदिर, आपलं मेन स्पॉट. दाखवतो तुम्हाला कुणकेश्वर. आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आहे. बघा, हा गेट आहे कुणकेश्वर. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे असं मंदिर आहे. एंट्री गेट. क्षेत्र कुणकेश्वर. हा आहे समुद्र, आणि बरोबर याच्या अपोजिट कुणकेश्वर मंदिर. आणि एवढीशी गर्दी लाईन आहे मंदिरात जायला. हे सातला परिसर आहे मंदिरातला, आणि आतमध्ये देव आहे. तर आता आम्ही एंट्री मारतो आहे कुणकेश्वर मंदिरात. इकडे नंदी आहे, आणि आतमध्ये भोले बाबा. कुणकेश्वर मंदिर आतमध्ये फोटोग्राफी करणं सक्त मनाई आहे, तर मी एवढंच दाखवू शकतो. तुम्ही बघितलं आतमध्ये फोटो व्हिडिओ सक्त मनाई होती, तरी पण मी थोडे शॉर्ट्स घेतले आहेत. मी पाठी बघू शकता कुणकेश्वर मंदिर. आता मी तुम्हाला मंदिरच्या आजूबाजू परिसर आणि बाकीचे मंदिरं दाखवतो. समुद्र आहे, आणि बरोबर हा अपोजिट कुणकेश्वर मंदिर. हे मंदिर सुंदर असं, आणि अपोजिटला बीच.
पण इथे छोटे पिंड पण आहे आणि हे आहे श्री गणपती मंदिर. आणि हे अजून एक मंदिर आहे श्री नारायण देव नारायणचं मंदिर. हेच भगवान विष्णू सुंदर अशी मूर्ती आहे. वाव. बरोबर कुणकेश्वर देवाच्या समोरच आहे नारायणची मूर्ती. हे बघा म्हणजे मागे बघू शकता तुम्ही आणि बरोबर इथे बघा पूर्ण समुद्र असं मंदिर आहे आणि फोटो वगैरे सगळं मनाई आहे. तर मी थोडाफार घेतलं काढलं दाखवलं. तुमच्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. दर्शन घ्या कुणकेश्वर मंदिराचं. तर आता आम्ही जातो आहे पोखरबावचं गणपती बघायला. एंडपर्यंत बघा ब्लॉग. मित्रांनो आता आम्ही आलो आहे पोखरबावचं गणपती बघायला. असं बोलतात की एकदम सुंदर मंदिर आहे तलावाच्या मध्ये आहे. मला दाखवतो चला एंडपर्यंत बघा. हे बघा सिद्धिविनायक मंदिर दाखवा. एंट्री मारतो आणि हे आहे सुंदर असं मंदिर. मंदिर महावा केवढा मोठा आहे. समोर बरोबर गणपती बाप्पा. इथे मंदिर आहे आणि हे तलाव आहे. इकडनं एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे तलावाचं. मासे बघा एकदम क्लिअर असं तलाव. त्याचे लोक उभे राहतात बघा. आणि इथे पण एक मंदिर आहे अजून. ऑलवर असं आहे मंदिर आणि याच्यासाठीच मी आलेलो इथे खास बघायला. हे बघा इकडनं असं वाहत आहे पाणी आणि पूर्ण त्या साईडला जात आहे. मी पण एकदा पाय टाकले पाण्यात. छोटे छोटे मासे एकदम पायाजवळ येतात मला. एकदम क्लोज बघा असं पाणी येतं इकडनं. वरती मंदिर आहे आणि इथे खालच्याला इकडनं असं पाणी येतं आहे थेट असं वरपर्यंत जातं. पावसाळ्यात पूर्ण भरून जातं हे. भगवानची एक स्टॅच्यू पण आहे. ओव्हरऑल ऑसम मंदिर आहे असं पूर्ण पाण्याच्या मध्ये. हे इकडनं असं पाणी येतं आहे पूर्ण आतून. आणि व इथे कासव पण आहे एक छोटा बघा आतमध्ये गेला आता. आणि इथे पक्षी बसला बघा असं. हे जरा खोल पाणी आहे. मासे एकदम क्लिअर दिसतात पूर्ण तिथे एंडपर्यंत. बघा इथे असं मंदिर आहे आणि हे असं तलावातून असं पाणी येतं आहे. आणि बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर बघा. इथे शंकर भगवानची पिंडसुद्धा आहे छोटीशी. आणि बाजूलाच त्याच्या पूर्ण झऱ्याचं पाणी आहे बघा. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. एकदम क्लिअर वॉटर क्लिअर. मंदिर गणपतीचं पोखरबावला खाली पूर्ण पाणी बघितलं असेल तुम्ही. पावसात पूर्ण भरून जातं ते. चला आजचा व्लॉग इथपर्यंतच ठेवूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता आम्ही कुणकेश्वर बघितलं, परत पोखरबावचा गणपती बघितला, अंगणेवाडी बराडी देवी बघितली. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत शांतीत क्रांती. बाय बाय.